बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव करण्यात आलाय। भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची पाचावर धारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडाल्याचं पाहायला मिळत आहे। भारताच्या प्रत्युत्तराची भीती बाळगून पाकिस्ताननं अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव सुरू केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर पावलं उचलली आहेत। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत 1960चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावानं स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचबरोबर अटारी वाघा सीमा बंद करण्याचा, सार्क व्हिसा योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना मिळणारी सूट संपवण्याचा, त्याचबरोबर दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयांमधील कर्मचारी कमी करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा अल्टिमेटमही देण्यात आलाय। त्यामुळे पुढचं पाऊल सर्जिकल स्ट्राईक असू शकतं का, अशी अटकळ मानली जाते। या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून देखील तयारी करण्यात येते। पाकिस्तानकडून अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव देखील करण्यात आलाय। त्यामुळे पाकिस्ताननं एकंदरीत इशारा दिलेला आहे। यापुढे आता भारताचं काय पाऊल असणार आणि त्यावरती पाकिस्तानकडून कशा पद्धतीनं चोख प्रत्युत्तर देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तान देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। अरबी समुद्रात गोळीबाराचा सराव केला जातोय, काय अधिक माहिती? भारतानं कालच्या बैठकीमध्ये जी कठोर पावलं उचलली आहेत त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणले आहेत असं आपण म्हणू शकतो। कारण अरबी समुद्रामध्ये गोळीबाराची फायरिंगची प्रॅक्टिस जी आहे ती पाकिस्तानने सुरू केलेली आहे। उद्या जर का भारतानं आणखीन कठोर पावलं उचलून मिलिटरी, नेव्ही किंवा आर्मी किंवा मग यांची काही एअरफोर्स याची जर का काही कारवाई केली तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं ही चिंता कदाचित पाकिस्तानला सतावत असावी। कारण भारतानं काल संध्याकाळी जी अत्यंत महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीत 1960 सालचा सिंधू पाणी करार जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतला। माफ करा, यासोबतच पाकिस्तानचे जे नागरिक भारतात आहेत त्यांना तात्काळ 48 तासाच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश दिलेले आहेत। यासोबतच पाकिस्तानचे जे नागरिक भारतात येणार होते त्यांच्या सगळ्यांच्या विजा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासाला भारतात बोलून घेण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत पाकिस्तानमधली एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा किंवा एक सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे वाघा अटारी बॉर्डर, ही बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे तिकडनं कुठलीही व्यक्ती भारतातून पाकिस्तानात जाणार नाही, पाकिस्तानातून भारतात येणार नाही, कुठलाही व्यवहार होणार नाही, ही पावलं उचललेली आहेत। यासोबतच लष्करी कारवाई सुद्धा भारत करेल की काय अशी भीती कदाचित पाकिस्तानच्या मनात निर्माण झालेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरनं पाकिस्तानवरती दबाव वाढतोय। अमेरिका असेल, रशिया असेल, कॅनडा असेल, अशा अनेक देशाच्या प्रमुखांनी भारताला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा पाकिस्तानवरती वाढतोय। हे दहशतवादी कारवायाचं खापर जे आहे ते पाकिस्तानवरती फोडलं जातंय, पाकिस्तानचा त्यात हात आहे अशी स्पष्ट भारताची भूमिका आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक आणि राजकीय कोंडी होऊ शकते आणि त्यातच जर का भारतानं लष्करी कारवाई केली किंवा काही कोम्बिंग ऑपरेशन केलं तर त्याची अडचण पाकिस्तानला होऊ शकते आणि त्याची तयारी म्हणून पाकिस्ताननं अरबी समुद्रामध्ये गोळीबाराची प्रॅक्टिस सुरू केल्याची माहिती मिळते। अर्थात अजून भारत पुढे कशा पद्धतीची कारवाई करणार, सध्या त्यांनी भारताने निर्बंध आणण्याचा निर्णय घेतलाय। मग ते येण्या जाण्यावरचे निर्बंध असो, व्यापाराचे निर्बंध असो किंवा मग काही महत्त्वाचे विषय असो, एकंदरीतच आता भारताने जे काही निर्णय घेतलेले त्यावरती आता पाकिस्तानकडून देखील या संदर्भातली अलर्ट मोडवर आल्याचं पाकिस्तान पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद पंकज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।